अनेक स्त्रियांचं अचानक वजन वाढायला लागतं. 4 किलो, 6 किलो, 8 किलो. स्ट्रेस असतो याच्या सगळ्या अनेक लक्षणांनी. वयवर्ष असतं 45 आणि अचानक वजन वाढायला लागतं आणि सापडतो काय? थायरॉइड, वेट गेन. 4 किलो, 6 किलो, 8 किलो. मग थायरॉइडची गोळी लागते छोटीशी, 12.5, 12.5. ही एवढी छोटीशी गोळी घ्या की तुमचं नीट राहील असं म्हणून ती गोळी आपल्याला चिकटते. मग ती 1-2 महिने 3 महिने घेऊन झाले तो प्रश्न विचारतो पेशंटचा, डॉक्टर मी गोळी बंद कधी करायची? नाही, जरा अजून थांबा म्हणा, थोडे दिवस पुढचे रिपोर्ट करू मग गोळी बंद करू. लक्षणं त्रास काय काय तेवढ्या 12.5च्या गोळी कमी झाले नसतं ना अजून. आणि काय वजन वाढलेलं आहे, सांधे दुखत आहे, कंबर दुखते, हाडातलं कॅल्शियम कमी झालं आहे, चालू असतं. मग ती लक्षणं कमी होत नाहीत. जरा आपण डोस म्हणजे वाढवून घेऊ. 12.5चा 25 करूया. 25 डोस चालू होतो. जातात 2-3 महिने, पुन्हा एक तपासणी होते. मग आपण डॉक्टरच बोलून बघूया. म्हणजे डोस वाढला, डबल झाला, लक्षणं पण काय कमी होत नाही, वजन कमी होत नाही, एवढी चालते, मॉर्निंग वॉक करते, डाएट करते, उपवास करते, तरी माझं वजन तर कमी होत नाही. थायरॉइडची व्हॅल्यू वाढते, गोळ्यांचा डोस पण वाढतोय. आणि डॉक्टर बदलला, दुसरा डॉक्टर सांगतो हा 50 नाही, हा काय 25 नाही, 50चा डोस तुम्हाला घ्यायला लागेल आणि आयुष्यभर घ्यावा लागेल. अजून एक अटॅक तो 50चा डोस सुरू होतो, 25च्या वेळी 50 होतो. आता हे आयुष्यभर घ्यावं लागेल. स्ट्रेस वाढला तो हा थायरॉइड असा आहे की जेवढा स्ट्रेस वाढेल ना तेवढा तो आणखीन वाढतो. आणि जेवढं त्याला असं बाजूला ठेवू मेंदू घडून तेवढा तो नीट राहतो. त्या 50 mgच्या गोळीने पण काय कमी होतं. मग डायरेक्ट डोस 50चा 75 किंवा 100. जर अजून कुठला तरी एक मोठा स्पेशलिस्ट असतो तो मोठा डोस लिहून देतो 75 100. आणि वर्षानुवर्ष ते गोळ्या खात असतात. सकाळी एक गोळी. तर गंमत अशी आहे की ती एक गोळी ती स्त्री खात असते बारीकशी उपाशीपोटी आणि एक ग्लासभर पाणी पित असते. सकाळी पाहिजे तुला एवढी ताण लागते काय? कशाला प्यायचं एवढं? की एवढीशी एक गोळी खाण्यासाठी ग्लासभर पाणी पिऊन शरीरात नुसतं जे काय वाढतंय ना ते पाणी वाढतंय. हाडांचं वजन नाही वाढते, ताकद नाही वाढते, आपला पाण्याचा फुगा वाढतो, वजन वाढतंय, हाडांत ताकद नाही. आणि हे पाण्याने साठवून घेतलेलं शरीर असं ते दुष्टचक्र चालू असतं. त्यामुळे आपलं अचानक वजन वाढतंय का? हे अचानक वजन वाढणे आणि अचानक वजन कमी होत आहे का याकडे पण लक्ष हवं. अनेक व्याधी गंभीर सुद्धा अचानक वजन कमी होणारे, डायबिटीस वगैरे तर असतातच, पण काही कॅन्सर सारखे सुद्धा व्याधी एकदम होत नाही. अणुर्हि प्रथमो भूत्वा पश्चात रोगो विवर्धते. बारीकशी ठिणगी असते, त्या ठिणगीचं रूपांतर बनण्याचं असतं. कुठेतरी बारीकचं लक्षण शरीरामध्ये निर्माण होत असलेलं नीट लक्षात घेऊन वैद्यकीय मदत घेऊन योग्य वेळेला निदान, अर्ली डायग्नोसिस जेवढं होईल तेवढं यातल्या व्याधींना लवकर आळा घालून ते बरे करण्यासारखे व्याधी असतात. कॅन्सर सारखे सुद्धा. पण लवकर निदान झालं तर फुलाखालून भरपूर पाणी वाहून गेल्यावरती नाही. ही सुरुवात अणुर्हि प्रथम भूत्वा, अगदी अणुस्वरूपात असताना व्याधीचं निदान होण्याची व्यवस्था आयुर्वेदामध्ये याच्यासाठी सांगितलेली आहे. अचानक वजन वाढणे किंवा अचानक कमी होणे दोन्ही लक्षणांवरती प्रश्न विचारा.